मनसेच्या केंद्रीय समितीतील 2 समितीची आज बैठक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बैठक असून 2 समित्या आज ठाकरेंसमोर अहवाल सादर करणार आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे, तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांचा देखील आढावा घेतला जाणार आहे। मनसेच्या एका महत्त्वाच्या बैठकी संदर्भातली बातमी आपण पाहतोय। मनसेच्या केंद्रीय समितीतील 2 समितीची आज बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत ही बैठक होईल। सविस्तर चर्चा देखील होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मनसेच्या वतीने आता रणनीती देखील आखली जाईल। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी थेट जोडले जातात। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी स्वप्नील, मनसेच्या ज्या केंद्रीय समिती आहेत त्यापैकी 2 समितीची आज महत्त्वाची बैठक आहे। अर्थातच राज ठाकरेंसोबत महत्त्वाची चर्चा या समितीतील सदस्य करतील। आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक असेल आणि इतर महत्त्वाच्या शहरांच्या महापालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात मनसेच्या वतीने आता ॲक्शन प्लॅन तयार केला जातोय। या संदर्भात या बैठक आहे, अधिकचे अपडेट नेमके काय? शुभम, नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आढावा घेण्यात येतोय, अहवाल तयार करण्यात येतोय। आज मनसेच्या नेत्यांकडून हा अहवाल जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच बघितलं तर 2 समित्यांमध्ये विभागाध्यक्ष आणि उपविभागाध्यक्ष यांची ही बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये नक्की स्थानिक परिस्थिती काय आहे, तिथे रिक्त जागा किती आहेत आणि एकूण संख्याबळ कशा प्रकारचं आहे, वातावरण कसं आहे, या संदर्भातील सखोल अहवाल जो आहे तो आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे। यानंतर नक्की पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।